आजपर्यंत ज्या भूतकाळाच्या जळमटांमध्ये स्वतःला अडकून ठेवले आहेस त्याने तुला मानसिक त्रासाशिवाय काय दिले? जुन्या जखमांवर हात ठेवून बसल्याने रक्त वाहणे थांबत नाही बाळा. मी पाहतो आहे काही लोकांनी तुझा विश्वासघात केला, तुला मध्येच सोडून दिले आणि त्या वेदनेपोटी तू आता स्वतःभोवती अविश्वासाची एक मोठी भिंत उभी केली आहेस. पण आज या क्षणी काळाचे चक्र फिरले आहे. तुझ्या आयुष्यात एका नव्या अध्यायाची नांदी होत आहे. तुझ्या अवतीभोवती तुझ्या परिघात एक अशी व्यक्ती येत आहे जी तुझ्या विखुरलेल्या आयुष्याला पुन्हा सांधण्यासाठीच ब्रह्मांडाने पाठवले आहे. त्या व्यक्तीला ओळखून घे. तिच्याकडे पाठ फिरवू नकोस. ती तुझ्याकडे चालून आलेली कोणतीही सामान्य घटना नाही, तर तो माझ्या नियोजनाचा एक भाग आहे. इथे या प्रवासातील पहिलं आणि सर्वात मुख्य वळण नीट समजून घे. जेव्हा जेव्हा मी भक्ताच्या आयुष्यात एखादी चांगली गोष्ट पाठवतो तेव्हा भक्त स्वतःच्या जुन्या वाईट अनुभवांमुळे त्या चांगल्या गोष्टीकडे संशयाने पाहतो. तू देखील नेमकी हीच चूक करतो आहेस. तुझ्या मनात भीती आहे की जर पुन्हा माझी फसवणूक झाली तर, जर पुन्हा मला रडावे लागले तर. अरे वेड्या, प्रत्येक माणूस सारखा नसतो आणि प्रत्येक काळ सारखा नसतो. जुन्या लोकांनी केलेल्या पापाची शिक्षा तू स्वतःच्या भविष्याला का देत आहेस? तुझ्या आयुष्यात येणारी ही व्यक्ती तुझ्या जुन्या जखमांवर फुंकर घालण्यासाठीच माझ्याकडून अभयदान घेऊन आली आहे. तिच्या येण्याने तुझ्या घरातील नकारात्मकता, तुझ्या मनातील उदासीनपणा आणि तुझा एकटेपणा एका झटक्यात संपून जाईल. स्वतःच्या संशयाचे कुलूप तोड आणि माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. या जगातील सामान्य माणसांना वाटते की नाती सहज जुळतात, माणसं योगायोगानं भेटतात आणि विलग होतात. पण माझ्या लेकरा, या सृष्टीच्या अथांग नियमांमध्ये कोणतीही गोष्ट अगदी झाडाचे पानसुद्धा कारणाशिवाय हलत नाही. ज्या लोकांनी तुला आजपर्यंत प्रचंड मानसिक त्रास दिला, ज्यांनी तुझा विश्वास पायाखाली तुडवला, त्यांचे आणि तुझे पूर्वजन्माचे काही कर्म हिशोब उरले होते. त्यांनी तुला दिलेला दगा हा त्यांच्या ऋणांचा भाग होता. आज त्यांचे ते ऋणानुबंध पूर्णपणे संपले आहेत. म्हणूनच मी स्वतः त्या कपटी लोकांना तुझ्या आयुष्यातून हुसकावून लावले आहे. तो केवळ एक कडू अनुभव होता, तुझा अंत नाही. आता नीट लक्ष देऊन ऐक. आता जी नवीन व्यक्ती तुझ्या आयुष्याच्या परिघात प्रवेश करत आहे तिचे आणि तुझे अदृश्य धागे आजचे किंवा कालचे नसून अनेक जन्मांचे आहेत. हे ब्रह्मांडाचे गूढ गुपित आहे. ही व्यक्ती कदाचित सध्या तुझ्या संपूर्णपणे ओळखीची नसेल किंवा नुकतीच कुठेतरी अगदी साध्या कारणाने तुझ्या संपर्कात आली असेल. ती व्यक्ती तुझ्याशी एखाद्या व्यावसायिक स्वरूपात जोडली जाईल. संकटाच्या काळात अचानक मदतीला धावून येणाऱ्या एका खऱ्या मित्राच्या रूपात येईल किंवा एखाद्या पवित्र नात्याच्या रूपात तुझ्या समोर येऊन उभी राहील. पण लक्षात ठेव, तिच्या येण्यामागचा हेतू स्वतः या स्वामींनी ठरवला आहे. तिच्या रूपात मी तुझा रखडलेला भाग्योदय तुझ्या दारापर्यंत पाठवला आहे. ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात येताच तुझ्या विचारांची दिशा बदलेल, तुझ्या नशिबाची कोंडी फुटेल आणि समृद्धीचे नवीन मार्ग मोकळे होतील. ती केवळ एक व्यक्ती नाही, तर ती तुझ्या आयुष्यात सुख आणि ऐश्वर घेऊन येणारे माझे एक माध्यम आहे. म्हणून जुन्या लोकांनी दिलेल्या जखमांचा आणि कचऱ्याचा विचार मनात साठवून माझ्याकडून पाठवलेल्या या दैवी देवदूताचा अपमान करू नकोस. काळाचा संकेत ओळख आणि स्वीकार करायला शिक. आता इथून पुढचा सर्वात मोठा व्यावहारिक बदल आणि या महासंदेशामधील मुख्य वळण नीट आत्मसात कर. भूतकाळ बदलणे या सृष्टीतील कोणत्याही शक्तीला किंवा बुद्धिवंताला शक्य नसते, पण स्वतःचे भविष्य स्वतःच्या हाताने घडवणे आणि ते सुवर्णमय करणे मात्र 100% तुझ्या हातात आहे. त्यासाठी तुला स्वतःला एक अत्यंत कडक निर्णय घ्यावा लागेल. तुला स्वतःला एक नवी संधी द्यावीच लागेल.
जर तू जुन्या फसवणुकीच्या भीतीपोटी आपल्या मनाची, विचारांची आणि घराची दारं कायमची बंद करून ठेवलीस, तर माझ्याकडून पाठवलेला सुखाचा आणि वैभवाचा प्रकाश आत कसा येईल? प्रयत्न कर. होय, हा तुझा स्वामी तुला स्वतः आदेश देत आहे. त्या सर्व वाईट आठवणी, तो अपमान आणि ज्या लोकांनी तुला भर बाजारात एकटे पाडले, त्या सर्वांना विसरण्याचा मनापासून प्रयत्न कर. स्वतःला त्या मानसिक कैदेतून मुक्त कर. ज्यांनी तुला रडवले, ज्यांनी तुझ्या सरळपणाचा गैरफायदा घेतला, त्यांना काळाच्या हवाली करून टाक. त्यांचा हिशोब कसा चोख करायचा हे या अक्कलकोटच्या राजाला चांगले ठाऊक आहे. पण तू मात्र त्या लोकांच्या पापाची शिक्षा तुझ्या आयुष्यात येणाऱ्या या नवीन निष्पाप व्यक्तीला आणि स्वतःच्या भविष्याला देऊ नकोस. या नवीन व्यक्तीला तुझ्या आयुष्यात सन्मानाने आणि विश्वासाने जागा दे. तिच्याशी संवाद साधताना, तिच्याशी व्यवहार करताना तुझ्या भूतकाळातील कटुतेची किंवा संशयाची काळी सावलीही तिच्यावर पडू देऊ नकोस. जेव्हा तू संपूर्ण निष्पाप मनाने या व्यक्तीला स्वीकारशील आणि स्वतःला नव्याने जगण्याची एक संधी देशील, तेव्हा बघ या ब्रह्मांडाचे चक्र तुझ्यासाठी कसे फिरते. तुझ्या रखडलेल्या कामांना अचानक अद्भुत गती येईल. तुझ्या व्यवसायात आणि नोकरीत नफ्याचे नवे मार्ग उघडतील. घरात येणारा पैसा टिकू लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या मनावर कित्येक महिन्यांपासून जे अनामिक दडपण आणि मनांचे ओझे होते, ते एका क्षणात नाहीसे होईल. हा माझा तुला शब्द आहे आणि स्वतःला ओळख आणि पाऊल पुढे टाक. माझ्या लेकरा, आता पूर्णपणे निर्भय, शांत आणि सिंहासारखा खंबीर हो. त्या जुन्या भीतीची, अपमानाची आणि संशयाची राख करून आत्ताच्या आत्ता हवेत उडवून दे. तुझा हा पाठीराखा, हा अक्कलकोटचा राजा तुझ्या पाठीशी एक अभेद्य आणि अथांग असे वज्र कवच म्हणून त्रिकालबाधित उभा आहे. तुझ्या आयुष्यातील दुःखाचा, त्या जीव घेण्या एकटेपणाचा आणि रात्रीच्या अंधारात गाळलेल्या अश्रूंचा शेवटचा अध्याय मी माझ्या स्वतःच्या हाताने फाडून टाकला आहे. आज या पावन क्षणापासून तुझ्या नशिबाचे एक नवे, कोरे आणि दैवी सुवर्णपान सुरू होत आहे. ही नवी व्यक्ती तुझ्या आयुष्यात केवळ तात्पुरती आली नाही, तर ती तुझ्या संसाराला, तुझ्या अस्तित्वाला स्थैर्य देण्यासाठी आली आहे. तिच्या सोबतीने आणि सहकार्याने तू इथून पुढे यशाचे, आनंदाचे आणि आर्थिक समृद्धीचे असे एक नवे शिखर गाठणार आहेस, ज्याची तुझ्या शत्रूंनी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. ज्या लोकांनी तुला नाकारले, तेच लोक आता तुझा हा बदललेला रुबाब आणि नशिबाची उत्तुंग झेप पाहून थक्क होतील. आता भूतकाळाकडे वळून पाहणे आणि स्वतःला कमजोर समजणे कायमचे बंद कर. ताठ मानेने चेहऱ्यावर एक नितांत सुंदर हसू आणून नव्याने जगण्यासाठी पहिले पाऊल पुढे टाक. तुझा सुवर्णकाळ आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे आणि संपूर्ण ब्रह्मांडीय शक्ती तुझ्या सोबतीला तैनात आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.